नमस्कार मित्रांनो. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर सकाळी ट्रेडिंग व्ह्यूला थोडंसं ग्लिच आलं होतं. ग्लिच काय आलं होतं, इथं हाय ब्रेक केलेलं दाखवत होतं, पण आपल्या ब्रोकरच्या ॲपला हाय ब्रेक केलेलं दाखवत नाही. तर सगळ्यांनी ब्रोकरचं ॲप प्लस ट्रेडिंग व्ह्यू हे दोन्ही पण चार्ट यूज करत चला. तर बघूया आपण. काल आपण लेवल सांगितली होती की 47,368. त्याच लेवलपासून मार्केट रिव्हर्स फिरलेलं आहे. पण गॅप अप ओपन झालं, अपसाईडला गेलं आणि तिथून परत डाऊन साईडला. आणि आज नवीन एक लेवल बनवलेली आहे 47,060 ते 46,954. आणि आपण जो दिलेला सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट होता 46,880, त्याच लेवलपाशी मार्केटने आज क्लोजिंग दिली आहे. तर बघूया निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. निफ्टीमध्ये पण आज नवीन एक हाय क्रिएट केलेला आहे. नवीन हाय आहे 22,247 आणि परत नवीन हाय क्रिएट करून मार्केट रिव्हर्स फिरलेलं आहे. ती त्या डाऊन साईडला लेवल ब्रेक केल्यानंतर 22,126 ही आपल्याला महत्वाची लेवल होती. त्याच्या खाली क्लोजिंग मिळाली की आपण डाऊन साईडला ट्रेड घेतला आणि त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 22,020 आणि ते टार्गेट आपलं हिट झाले आहे. तर बघूया आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 47,019. तर सगळ्यात महत्वाची लेवल आहे आपल्याला 46,821. त्या लेवल ब्रेक डाऊन दिल्यानंतर खाली कॅन्डल सस्टेन राहिली तर आपण डाऊन साईडला ट्रेड घेणार आहे. त्यासाठी आपलं टार्गेट असणार आहे 46,553, त्याच्यानंतर 46,358. असे दोन टार्गेट्स असणार आहे. आणि अपसाईडसाठी ही लेवल आपल्याला 47,065च्या वरती लेवल मार्केट सस्टेन होणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर एक अपसाईडला मूव्ह येऊ शकतो. त्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे 47,337. त्याच्यानंतर सगळे स्ट्रॉंग लेवल 47,435 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 47,587. तर बघूया निफ्टीमध्ये. तर निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 22,055. त्याच झोनमध्ये एसएमसी लेवल्समध्ये क्लोजिंग दिलेली आहे. तर ह्याच्यावरती 22,063च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर आपण अपसाईडसाठी ट्रेड घेऊ शकतो. त्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे 22,127, 22,167 आणि ऑल टाइम हाय. आणि 22,026च्या खालीचं मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 21,972, त्याच्यानंतर 21,934 आणि लास्ट टार्गेट असणार आहे 21,878. तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, तर सगळ्यांनी लिमिटेड ट्रेड्स घ्या आणि जास्त प्रॉफिट कमवा. थँक्यू.